जालन्यात झालेल्या गारपिटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। आंब्यासह मोसंबी फळबागा उद्ध्वस्त झाल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। जालना जिल्ह्यामध्ये काल गारपीट झालेली आहे आणि या गारपिटीमुळे मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। खास करून मोसंबी उत्पादक आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या गारपिटीचा फटका बसलेला आहे। आपण बघू शकतो, मी आता या जानेफळ शिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आंबे जे आहे कालच्या गारपिटीमुळे ते गळून पडलेले आहे आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। आपण खाली जर पाहिलं तर ह्या अशा प्रकारचे आंबे जे आहे ते या ठिकाणी गळून पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठं नुकसान जे आहे ते या कालच्या गारपिटीमुळे झालेलं आहे। एक शेतकरी आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलू। दादा, मला सांगा, काल गारपीट जी झाली किती वेळ झाली आणि जो आंबा पडलेला आहे जमिनीवर तो गारपिटीमुळे पडला की वादळी वाऱ्यामुळे पडला, काय फटका बसला? वादळी वारं आणि गारपीट या दोन्हीमुळे खूप नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी अर्धा घंटा गारांचा पाऊस होता, त्यामुळे आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तरी गव्हर्नमेंटने, सरकारनं आपल्या आर्थिक मदत देऊन शेतकऱ्याची अडचण दूर करावी असं आम्हाला वाटतं। अशा पद्धतीनं आहे तर भोकरदन, जाफराबाद, बदनापूर, मंठा, अंबड, घनसावंगी आणि जालना ग्रामीण या सर्व भागामध्ये गारपीट झालेली आहे आणि आंबा उत्पादक शेतकरी, मोसंबी उत्पादक शेतकरी आणि काही प्रमाणामध्ये आता डाळिंबाचं सेटिंग सुरू आहे, त्या डाळिंब उत्पादकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यामुळं पंचनामे करून आर्थिक नुकसान जे आहे ते आम्हाला देण्यात यावं, नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। मराठवाड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय। शेती पिकांसह फळबागांचंही अधिक नुकसान झालं। चिकू, आंबा, केळी बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्यात आणि या नुकसानाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। परभणी तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे या गावामध्ये आहे। आपण बघू शकता की कशा पद्धतीने सगळ्या आंब्याचं जे आहे ते सडा पडलेला आहे। सोसाट्याचा वारा होता आणि त्याच्यामुळे सगळं आंबा जो आहे तो खाली पडला आणि फुटून नुकसान झालं आहे। आंबा आता सडून खराब होणार आहे। एकूणच अनेक गावामधली पत्र उडून गेली होती, काही गावामधल्या तर लग्नाचे मंडप देखील उडून गेली आहेत आणि शेतकऱ्यांचं पण शेतातलं मोठं नुकसान झालंय। फळबागांचं विशेषतः नुकसान झालं। आपल्यासोबत एक आंबा उत्पादक शेतकरी आहे, त्यांच्याशी बोलणार आहेत। बाबा, कसं नुकसान झालंय, काय सांगाल? कसं? वाऱ्यानं लय नुकसान झालं, भयानक वार होतं। आम्ही झाड सोडून लांब बसलो, एवढं नुकसान झालं की असं कवच झालं नाही। एकूण आंब्याचे 8 झाड आहेत, त्या 8 झाडाचे पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे। पुन्हा तसेच चिकूचे काय 4 झाड होते त्याचे पण 100% नुकसान झालेलं आहे। भुईमुग काढायला आलेल्या बाया होत्या, ते शेतातली झोपडी उडून गेल्यानंतर त्या बायाचे पण कपडे, खाण्यापिण्याचे सामान हे स्टेप उडून गेलेले वाऱ्यानं, त्यामुळे पुन्हा ढोरायचे पण हे झालेले नुकसान झालेले। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। नाशिकमधल्या लासल गावात यंदा 566 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात कमी झाली, त्यामुळे द्राक्षांच्या निर्यातीमधून मिळणारं परकीय चलन बुडालं। मात्र देशांतर्गत द्राक्षांना 50 ते 140 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। चालू द्राक्ष हंगामामध्ये देशांतर्गत बाजारपेठेमध्ये द्राक्षाला मोठा उठाव झालेला होता आणि तो उठावामुळे द्राक्षाची बाजारपेठ, देशांतर्गत बाजारपेठेमध्ये चांगले दर मिळाले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। आणि त्यात एक अभिमानाची बाब अशी आहे की नाशिक जिल्ह्यातील जी एकूण द्राक्ष निर्यात आहे त्या निर्यातीमध्ये नाशिक जिल्ह्याचा वाटा 90% अधिक आहे। हिंगोलीतल्या दांडे गावात वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। वाऱ्यामुळे केळीची बाग जमीनदोस्त झाली, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। त्यासाठी तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।